तेव्हापासून तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तू ऐकूनच घेत नाहीस. बघ, त्या दिवशी आपल्या घरी जे काय झालं त्यात माझा काय दोष होता? जे काही झालं बंड्याबरोबर, तुझ्याबरोबर, ते मलाही नाही आवडलं आणि त्याबद्दल मी आईशी बोललो सुद्धा. पण आता बंड्या आउट ऑफ नोवेअर दारू पिऊन आला, हे शॉकिंग नव्हतं का? मला ना कळतच नाही तुझ्याशी काय आणि कसं बोलावं. अहो पण मग काय तुम्ही खुळ्यासारखं वागणार काय? तुम्ही पिणार आहे काय हे? मी पिन काही पण करेन, तुला काय? हा, तुम्ही काय बी कराल आणि मी करू देऊ काय? हे बघ, माझी इच्छा, मी काय करायचं ते करीन. तुमची इच्छा लाख असेल, मी पिऊन देते वय. तुम्ही काय जीव देणार आहेत का म्हणून? जीव? मी जीव का देऊ? अहो मग तुम्ही उंदीर मारायचं औषध का बरं घेऊन फिरायलाय? उंदीर मारायचं औषध? वास घे. रोज सिरप आहे, उंदीर मारायचं औषध म्हणते. अहो मग साहेबा सरांनी मला असं का बरं सांगितलं? हे तुला साहेबा म्हणाला? होय. ए थांब थांब थांब, कुठे जायचं नाही, इकडेच थांबायचं. तू इकडेच थांब. पकड. हो साहेबा सर. कोण आहे? हॅलो ऋषी, मी तारिणी बोलतीये. अच्छा, तुम्ही, सॉरी, बोला. काही नाही, कमळी आहे का तिकडे? माझं जरा तिच्याकडे एक काम होतं. हां देतो, एक मिनिट. कमळी, फोन. कोण आहे? तारिणी. हॅलो, बोल की तारिणी ताई. हॅलो कमळी, ऐक ना, माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे, प्लीज करशील? हां. अगं पण असं कसं? मी हे बघ, अगं तसं कारण नसतं ना तर मी तुला बोलावलंच नसतं. प्लीज कमळी, प्लीज. ठीक आहे, येतो. ठेवतो. थँक्यू, थँक्यू, बाय. ही कमळी अजून आली कशी नाही? काय ग, कुणी येणार आहे का? नाही, दारातच लक्ष आहे म्हणून विचारते. नाही, कोणी नाही. तारिणी ताई, आत येऊ का? ये ये ये, अगं ये ना, ये. नमस्कार. कोण आहेत ही लोक? ही माझी मैत्रीण आहे, कमळी. अगं बाई, तारिणीची मैत्रीण का? वा वा वा. काय निशीच्या लग्नाला मदतीला वगैरे बोलवलंयस का हिला? अगं असं का बोलतेय सत्या? तिचा स्वतःचा साखरपुडा आहे, ती कशी काय येईल इकडे आपल्याला मदत करायला? आणि हे तिचे होणारे मिस्टर ऋषी. काय? हा, हो. एवढा धक्का का बसतोय? काय सांगायचं नव्हतं का कोणाला? अगं नाही, असं काही नाहीये. त्याचं काय झालं, ते त्यांच्या घरी पटलं नव्हतं, विरोध होता. मग ऋषीनी त्याच्या आईला खूप समजावलं आणि आता ते सगळेजण तयार झालेत. मग थोड्याच दिवसात त्यांचं लग्न आहे, आता ते साखरपुडा करून घेणार आहेत. कमीला साखरपुड्यासाठी माझी मदत हवी होती, म्हणून ती मला तिच्यासोबत घेऊन जायला आली. हो ना कमी, बोल ना काहीतरी, शांत कायस? हां हां. काय ग, तू कुठली बरं? सिद्धटेक, कोल्हापूर. काय सांगतेस? अगं तिथे माझा मानलेला भाऊ राहतो, हिम्मतराव मोहिते. तू ओळखतेस का त्याला? अहो होय, ते तर माझा आजा आहे की. अगं त्यांची नात तू? म्हणजे सरोजची मुलगी का? होय की. आय एम सो सॉरी आजी, पण आम्हाला जरा उशीर होतोय, निघावं लागेल. तारिणी. हो, मी फक्त बॅग घेऊन येते. हां हां, आलेच. अगं ए, घरातलं कार्य सोडून इतरांच्या मदतीला जाणार आहेस का? घरात इतर माणसं आहेत ना भरपूर, त्यांनी जर हातपाय हलवले ना तर सगळी कामं होऊन जातील. ती जरा तिला मदत करायला चालली आणि तशी कमळी काही परकी नाही, आता घरातलीच झालीये. जाग तारिणी. हां, आले.
हॅलो. हॅलो, मी बोलते. हां. मी फोन अशासाठी केला होता की आपला उद्याचा जो काही प्लान आहे तो नक्की आहे ना? मी सांगतो ना, ते नंतर सांगतो. मी जरा थोड्या वेळाने करतो तुम्हाला. नंतर सांगतो म्हणजे काय प्लॅनमध्ये काही बदल वगैरे केलाय का की काही? नाही, आता मागे हटायचा काय प्रश्न आहे आता? प्लॅन होणार, डोंट वरी. आणि ऐका, आता काढल्याचा विषय तर ऐका. मला पैसे लागतील. काय म्हणजे किती? 75 लाख. काय 75 लाख? नाही हे बघा, म्हणजे आपलं डील 50 लाखाचं ठरलं होतं, कळलं? नाही वरचे 25 लाख वगैरे जास्तीचे काढून देणं मला काही जमणार नाही. ऐका, मी जे सांगतो ना ते गुपचूप ऐका. त्या अन्नपूर्णाला तुम्हाला मारायचंय की नाही मारायचंय? ते आहेच, पण तुमच्या मागण्या जरा वाढत चाललेल्या आहेत. तर मग ही खायची गोष्ट आहे का? कोणाला तरी मारायचंय, गेम करायचा आहे कोणाचा तरी, सोपी गोष्ट नाहीये ती. पैसे लागतील आणि 75 लाखच लागतील. हॅलो, ऐकताय ना तुम्ही? हा आहे. ठीक आहे, पण ते अन्नपूर्णाची बॉडी मिळेल ना मला? हो, मिळणार. त्या कौशिकीने मला माझ्या हक्काच्या पैशासाठी जेवढा त्रास दिला ना त्याच्यापेक्षा जास्त तुकडे होतील त्या कौशिकीचे आणि त्या अन्नपूर्णाच्या बॉडीचे. शोक सभेची तयारी सुरू करा. शब्द युवराजचा पूर्ण होईलच.